नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट पहिल्या युनिटमधलं पहिलं चॅप्टर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स हे आपण या ठिकाणी शिकत आहोत. यामध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये संपत्तीच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या ॲडम स्मिथ यांची व्याख्या शिकली होती. दुसरी व्याख्या आहे अल्फ्रेड मार्शल यांची. अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणाच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या आपल्या लिखाणातून मांडलेली आहे. अशा अल्फ्रेड मार्शल यांचा जन्म 26 जुलै 1842 रोजी झाला, तर मृत्यू 23 जुलै 1924 झालेला आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रामधील नवसनातनवादांचा महत्त्वपूर्ण पुरस्कर्ता म्हणून या डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांना ओळखलं जातं. गणित विषयासोबतच अर्थशास्त्र या विषयात त्यांना विशेष अशी रुची होती. मात्र अर्थशास्त्राची ओळख त्यांना तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र या विषयांद्वारे झाल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रविषयक दृष्टिकोनावर त्या विषयाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. अल्फ्रेड मार्शल यांचे जे लिखाण होतं हे तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राला धरून होतं, आणि त्यामुळे त्यांचं अर्थशास्त्र संदर्भातले जे काही लिखाण होतं ते सुद्धा या नीतिशास्त्र व तत्त्वज्ञानाला धरून असल्यामुळे डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येमध्ये या नीतिशास्त्र व तत्त्वज्ञानाचा उल्लेख आढळतो, किंवा त्याला ती टच करणारी अशी व्याख्या आहे. निश्चितच अनेक व्याख्या अनेक काळामध्ये लिहिल्या गेल्या, की आपण याच्या अगोदरची जे ॲडम स्मिथ यांची व्याख्या शिकली जी संपत्तीच्या दृष्टिकोनावर होती, पण त्यावर ही काही टीका झाली की व्यक्ती हा फक्त काही संपत्ती मिळवण्यासाठीच कार्य करतो असं नाही, किंवा संपत्ती मिळवलं म्हणजे त्याच्या कल्याणात वाढ झाली असंही नाही. त्यामुळं त्या संपत्तीचा जर वापर केला तरच व्यक्तीच्या कल्याणामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणून अल्फ्रेड मार्शल यांनी संपत्ती हे केवळ साधन असून मानवी कल्याण हे साध्य आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर मार्शल यांनी आपली व्याख्या मांडलेली आहे. बघा, यांनी संपत्ती केवळ साधन असून, संपत्ती फक्त साधन आहे, संपत्ती हे केवळ साधन असून मानवी कल्याण हे साध्य आहे. म्हणजे संपत्ती एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण आपलं मानवाचं कल्याण साध्य करू शकणार आहे. म्हणून संपत्ती नुसती असून भागणार नाही, तर त्या संपत्तीचा योग्य वापर करून मानवी कल्याणात कशी वाढ करता येईल यासाठी अल्फ्रेड मार्शल यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. अल्फ्रेड मार्शल यांचा अर्थशास्त्राचा मेन गाभा कल्याणाच्या दृष्टिकोनावर आधारित असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणात ही वाढ झाली पाहिजे याचा ते नेहमीच पुरस्कार करत. कारण नुसती संपत्ती आहे म्हणजेच आपल्या कल्याणात वाढ झाली असे नसून त्या संपत्तीचा जर योग्य आपण वापर केला तर निश्चितच आपल्या मानवाच्या कल्याणामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणून त्या संपत्तीचा योग्य वापर करणे आणि मानवी कल्याणात भर घालणे हाच यांच्या लिखाणाचा मेन महत्त्वाचा उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी संपत्ती केवळ साधन असून मानवी कल्याण हे साध्य आहे असं म्हटलं होतं. म्हणजे संपत्ती केवळ साधन आहे, कल्याणाकडे जाण्याचा तो एक मार्ग आहे. त्या म्हणजे संपत्तीच्या सहाय्याने आपण आपले इच्छित साध्य आपण साध्य करू शकतो. आणि त्यामुळं संपत्तीला त्यांनी अंतिम न मानता मानवी कल्याण हे अत्यंत महत्त्वाचं असल्याची संकल्पना ही अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या लिखाणातून वेळोवेळी दाखवलेली आहे. आणि म्हणूनच मार्शल यांनी आपली व्याख्या मांडलेली आहे. अल्फ्रेड मार्शलची कल्याणाच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या अशी होती. डॉक्टर मार्शल यांनी कल्याण हे मानवी जीवनाचे साध्य मानून संपत्तीला साध्य प्राप्त करण्याचे साधन म्हणून त्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी अशी आपली व्याख्या निर्माण केलेली आहे. व्याख्या अशी आहे की अर्थशास्त्र म्हणजे जीवनाच्या सामान्य व्यवसायात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र काय आहे तर जीवनाच्या सामान्य व्यवसायात, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आपापला व्यवसाय असतो, छोटा असेल मोठा असेल, प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या व्यवसायामध्ये गुंतलेला असतो. आणि म्हणून ह्या अशा छोट्या मोठ्या सगळ्या या व्यवसायात गुंतलेले जे काही मानव समाजाचा आहे त्या सगळ्यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असे
अल्फ्रेड मार्शल म्हणत होते. ह्यात मानवी हिताच्या भौतिक साधनाची प्राप्ती व त्याचा उपयोग ह्याच्याशी अत्यंत निगडीत असलेली, बघा त्यांनी काय म्हटलं की ह्यात मानवी हिताच्या भौतिक साधनाची प्राप्ती म्हणजे मानवाचं कल्याण करण्यासाठी जे काही भौतिक वस्तू लागतात, ज्या काही भौतिक वस्तू सुखसुविधा लागतात त्याची प्राप्ती या संपत्तीमधून करायची आहे व त्याचा उपयोग ह्याच्याशी अत्यंत निगडीत असलेली व्याख्या त्यांनी मांडलेली आहे की नुसती संपत्ती कमवायची नाही, तर त्या संपत्तीच्या सहाय्यानं भौतिक साधनाची प्राप्ती करून त्याचा उपयोग ह्याच्याशी अत्यंत निगडीत असलेली व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. समोर ते असं म्हणतात, वैयक्तिक व सामाजिक प्रयत्नांचे विवेचन करण्यात येते. यामध्ये वैयक्तिक कल्याण असेल किंवा सामाजिक असेल, सामाजिक प्रयत्नांचं विवेचन यामध्ये करण्यात येते. म्हणजे हे एका व्यक्तीचा सुद्धा अभ्यास करते आणि सोबत समाजाचा सुद्धा अभ्यास करते. एका बाजूने तो संपत्तीचा अभ्यास, तर दुसऱ्या व अधिक महत्त्वाच्या बाजूने तो मानवाच्या अभ्यासाचा एक भाग होय. त्याने एका बाजूने ते संपत्ती कशी मिळवायची ते संपत्तीचा अभ्यास करते, तर दुसऱ्या आणि अधिक महत्त्वाची बाजू म्हणजे तो मानवाच्या अभ्यासाचा एक भाग होय की संपत्ती नुसती कमवून भागणार नाही, तर त्या संपत्तीचा जर आपण योग्य वापर केला तर मानवाच्या कल्याणामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणूनच जोवर मानवाच्या कल्याणात वाढ होणार नाही, समाजाच्या कल्याणात वाढ होणार नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं जीवन जगला असं म्हणता येणार नाही. म्हणून या संपत्तीचा वापर करून भौतिक साधनाची प्राप्ती करायची आणि भौतिक साधनाची प्राप्ती केल्यामुळे निश्चितच मानवाच्या कल्याणामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणून या मार्शल यांच्या कल्याणविषयक व्याख्या मांडत असताना मार्शलचा मूळ फोकस हा व्यक्तीचं कल्याण साधणे हा होता आणि त्यामुळेच मार्शल यांनी व्यक्तीच्या कल्याणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून संपत्ती हे फक्त एक माध्यम आहे. मानवी जीवनाचे साध्य मानून संपत्तीला त्यांनी साध्य प्राप्त करण्याचे एक साधन मांडलेलं आहे. आणि या साधनाच्या सहाय्यानेच व्यक्ती हा आपला कल्याणाच्या जास्तीत जास्त कल्याण कसं करता येईल आणि इच्छित साध्य कसं प्राप्त करता येईल याविषयी तो प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच मार्शल यांची व्याख्या ही कल्याणाच्या दृष्टिकोनावर आणि व्यक्तीचं कल्याण पर्यायाने समाजाचं कल्याण कसं होईल यावर त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. मार्शलच्या व्याख्येची वैशिष्ट्ये. डॉक्टर मार्शल यांनी आपली व्याख्या मांडलेली त्याचे काही वैशिष्ट्य होते. पहिलं वैशिष्ट्य आहे, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. बघा, अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे कारण ह्यात संकलित अशा समाजातील व्यक्तिगत प्रयत्नांचा व मानवाच्या सामाजिक प्रयत्नांचा विचार होतो. वैयक्तिक प्रयत्न असतील आणि किंवा सामाजिक प्रयत्न असतील, या दोन्ही प्रयत्नांचा विचार या अर्थशास्त्रामध्ये होतो. आणि म्हणून त्याला या अर्थशास्त्राने सामाजिक शास्त्र असं म्हटलेलं आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं कल्याण करायचं असेल, अशा अनेक व्यक्ती जर समाजामध्ये राहत असतील, त्या सगळ्यांचं कल्याण जर होईल, आपोआपच व्यक्तीचं कल्याण झाल्यामुळे समाजाचं सुद्धा कल्याण व्हायला लागेल. आणि म्हणूनच त्यांच्या व्याख्येचं पहिलं वैशिष्ट्य होतं की अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. दुसरं होतं, सामान्य व्यवसायात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास. सामान्य व्यवसाय त्यांनी म्हटलं आहे. बघा, जीवनाच्या सामान्य उद्योगात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो. बघा, मालक, मजूर, डॉक्टर, वकील, कर्मचारी, गायक इत्यादी जीवनाच्या सामान्य व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या आर्थिक प्रयत्नांची चर्चा अर्थशास्त्रात होते. बघा, म्हणजे सगळेच मालक असतील, मजूर असेल, डॉक्टर, वकील, कर्मचारी, गायक हे सगळे आपापले जे काही सामान्य व्यवसाय करतात, या सामान्य व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या आर्थिक प्रयत्नांची चर्चा अर्थशास्त्रात होते. हे लोक आपल्या इच्छित साध्य प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करतात, त्या सगळ्या प्रयत्नांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पण जे समाजापासून दूर व्यक्ती आहेत, या समाजामध्ये राहत नाहीत, समजा काही साधू संन्यासी जर डोंगराळ भागामध्ये किंवा पहाडी एरियामध्ये जर राहून तिथं राहत असतील, तर त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. कारण यांनी पहिलेच म्हटलं आहे की व्यक्ती हा समाजशील आहे, तो समाजामध्ये राहतो, समाजातील चांगल्या वाईट घटनाचा त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच व्यक्ती या समाजात राहत असल्यामुळे अर्थशास्त्रसुद्धा एक काय आहे, सामाजिक शास्त्र आहे. कारण समाजाच्या बाहेर जे व्यक्ती राहतात त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. आणि जे समाजात राहतात
त्या व्यक्तीचा अभ्यास हे अर्थशास्त्र करत असते. समाजाशी संबंध नसलेल्या दूर ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही, कारण अर्थशास्त्र व्यक्तीचा अभ्यास करते. व्यक्ती हा समाजशील आहे, तो समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये राहत असल्यामुळे समाजातील चांगल्या वाईट घटनांचा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि याच्यातून त्या व्यक्तीची वागणूक ही ठरत असते आणि यातून तो आपल्या अर्थार्जनाचे किंवा इच्छित ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग शोधत असतो आणि यातूनच तो आपलं कल्याणसुद्धा साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून सामान्य व्यवसायात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास अर्थशास्त्र करते. जे समाजाच्या बाहेर राहतात त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मानवी कल्याणाचा विचार. बघा, या अगोदरची जी ॲडम स्मिथ यांची व्याख्या होती, ज्यामध्ये संपत्तीवर भर दिला होता, संपत्ती कमवणे, संपत्तीची वाटणी असेल, त्याचं विनिमय असेल, पण त्यामध्ये कुठंही मानवी कल्याण हा विषय आलेला नव्हता. आणि म्हणूनच मार्शल यांनी आपल्या व्याख्यामध्ये, आपल्या लिखाणामध्ये मानवी कल्याण हा महत्त्वाचा गाभा मानून त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. कारण संपत्ती मिळून भागणार नाही, तर त्या संपत्तीचा योग्य वापर जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं मानवाच्या कल्याणामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणूनच मानवी कल्याणाचा विचार हा मार्शलच्या व्याख्येमध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून गणला जातो. वास्तविक संपत्ती हे ध्येय नसून मानवी कल्याण हे ध्येय मानण्यात आले आहे. नुसतं संपत्ती हे काही ध्येय नाही आहे, अंतिम नाही आहे, तर मानवी कल्याण हे अंतिम आहे, ध्येय मानण्यात आलेलं आहे. मार्शलने आपल्या व्याख्येत मानवी कल्याणावर भर दिलेला आहे. मानवी कल्याण साधण्याचे संपत्ती हे एक साधन आहे, म्हणजे ते एक मार्ग आहे. संपत्तीच्या साहाय्यानंच तुम्ही आपलं कल्याण साध्य करू शकता, असा दृष्टिकोन मार्शल यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून एक मोठी सामाजिक क्रांती त्या काळात आपल्या व्याख्येच्या साहाय्यानं डॉक्टर मार्शल यांनी केली होती. कारण संपत्ती कमवत असताना व्यक्तीने आपलं कल्याणसुद्धा त्यामधून साधलं पाहिजेत, असा एक अभिनव आणि एक त्या काळातल्या रूढी परंपरांना कलाटणी देणारा असा एक विषय मार्शल यांनी मांडल्यामुळं आणि निश्चितच मानवी कल्याण हा एक चांगला शब्द त्यामध्ये आल्यामुळं लोकांना ती व्याख्या खूप भावली आणि त्याचा अंगीकार लोकांनी केला. कारण खऱ्या अर्थानं तुम्हाला जर सुख समृद्धी मिळवायची असेल, तुम्हाला मानवाचं कल्याण साध्य करायचं असेल, तर निश्चितच त्या व्यक्तीला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला हव्या असलेल्या वस्तू जर तो विकत घेऊ शकला तरच त्याच्या कल्याणामध्ये भर पडणार आहे. मग त्याला ज्या आवडतील अशा वस्तू त्याला मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. आजही आपण जर पाहिलं तर असं लक्षात येते की व्यक्तीला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू, जर त्याच्याकडे पैसे असतील तर हव्या असलेल्या प्रत्येक वस्तू तो विकत घेऊ शकतो. त्याला त्या वस्तूपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. आणि यातच खऱ्या अर्थानं माझ्या मते मानवी कल्याण आहे. आणि हा विचार मार्शल यांनी मांडल्यामुळं तो एक महत्त्वाचा आणि एक चांगला विचार त्या काळासाठी होता. आणि आजही तो निश्चितच मानवी कल्याण जेव्हा संकल्पना येते तेव्हा मार्शलचा उल्लेख निश्चितच होत असतो. त्यानंतर आहे चौथं वैशिष्ट्य आहे चौथा आहे आर्थिक व्यवहार. बघा, आर्थिक व्यवहारसुद्धा एक पार्ट यामध्ये येतो. अर्थशास्त्राचा मुख्य विषय संपत्ती नसून संपत्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात येणारे मानवी प्रयत्न हा आहे. म्हणजे नुसती संपत्ती मिळवणं हा महत्त्वाचा विषय नाही आहे, तर संपत्ती प्राप्त करण्यात येणारे मानवी प्रयत्न, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानवी प्रयत्न मानवाला प्रयत्न करावे लागतात. संपत्ती काही त्याला पटकन किंवा पाहिजे तेव्हा मिळत नाही, तेव्हा त्याला त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नामधून तो आपल्या संपत्तीमध्ये वाढ करत असतो. आणि म्हणून आर्थिक व्यवहार हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मार्शल यांच्या व्याख्येमध्ये दिसून येतो. संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांचा ह्या व्यवहारात समावेश होतो. संपत्ती मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतात ते सगळ्या प्रयत्नांचा उल्लेख या आर्थिक व्यवहारांमध्ये केला जातो. कारण व्यक्तीला जर कल्याण साध्य करायचं असेल तर त्याला आर्थिक सोर्सेससुद्धा त्याला निर्माण करावे लागतील, त्याला पैसे कमवावे लागतील. कारण त्याच्या हाती जोवर पैसे येणार नाहीत तो खऱ्या अर्थानं आपलं कल्याण साधू शकणार नाही. आणि जोवर मानवाचं कल्याण होणार नाही, समाजाचं सुद्धा कल्याण होणार नाही. आणि म्हणूनच आर्थिक व्यवहार हा सुद्धा डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येचा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पाचवं आहे मुद्रेत मापनीय प्रयत्न. ज्या मानवी प्रयत्नांचे मुद्रेत मापन करता येते अशाच प्रयत्नांचा उल्लेख, अभ्यास मार्शल यांच्या व्याख्येमध्ये केला जातो. कारण मार्शल म्हणतात जे मुद्रेत मापनीय प्रयत्न, म्हणजे एखादा मजूर जर काम करत असेल
एखादा मजूर जर काम करत असेल तर त्या मजुराला मजुरी मिळणं आवश्यक आहे, त्याला वेतन मिळणं आवश्यक आहे. आणि त्यानं हे जे प्रयत्न केले असतात ते मुद्रेत मापनीय प्रयत्न. त्यानं किती काम केलं तर हे मुद्रेत मापनीय प्रयत्न. जर त्याला जर 200 रुपये रोजंदारी असेल तर आपण म्हणू शकतो व या व्यक्तीने 200 रुपयाचं काम आज केलं. म्हणजे त्याचे प्रयत्न, त्याने जी दिवसभर मेहनत घेतली ते आपण मुद्रेत मापलं. आणि म्हणून मुद्रेत मापनीय प्रयत्नसुद्धा मार्शल यांच्या व्याख्येची वैशिष्ट्य आहेत. बघा, या सगळ्या वैशिष्ट्यांचा जर आपण एकत्रितरित्या विचार केला तर निश्चितच हा एक अभिनव विचार असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण व्यक्ती हा अनादिकालापासून हा एक समाजाचा एक घटक राहिलेला आहे. तो समाजातील चांगल्या वाईट परंपराचा एक तो अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच व्यक्ती जेव्हा अर्थार्जन करतो, जेव्हा संपत्ती मिळवतो, तेव्हा त्याने आपल्या कल्याणावर सुद्धा भर दिला पाहिजेत असं मार्शल म्हणतात. आणि जोवर व्यक्ती आपल्या कल्याणात वाढ करणार नाही तोवर खऱ्या अर्थानं समाजाच्या सुद्धा कल्याणामध्ये वाढ होणार नाही. आणि म्हणूनच अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे असं त्यांनी म्हटलं. दुसरा एक महत्त्वाचा आणि गाभा असलेला असा विषय होता मानवी कल्याण. नुसतं संपत्ती मिळून भागणार नाही तर त्या संपत्तीचा योग्य वापर करून मानवाने आपल्या कल्याणात सुद्धा वाढ केली पाहिजेत असा विचार हा डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्या काळासाठी हा एक मोठा अभिनव असा विषय होता. कारण समाजाच्या कल्याणाचा विषय कोणीही बोलत नव्हतं, व्यक्तीच्या कल्याणाचा विषय कोणीही बोलत नव्हतं. कारण राज्यसत्ता मिळवायची असेल किंवा काही अधिकार मिळवायचे असतील तर ते फक्त आम आदमीला मिळत नव्हते, तर ते राजेशाही गोष्टीमध्ये होते. आणि खऱ्या अर्थानं समाजावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात होता. समाजाची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत होती. पण त्याला पाहिजे तसं अर्थार्जन मिळत नव्हतं. आणि जेही मिळत होतं तो त्याला पाहिजे असलेल्या वस्तू उपभोगता येत नव्हत्या, त्याला त्याच्या कल्याणात वाढ करता येत नव्हती. आणि म्हणून सामाजिक कल्याण ही एक संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी आपल्या लिखाणातून मांडलेली आहे. हे सगळे वैशिष्ट्ये आपण शिकले. डॉक्टर मार्शल यांच्या कल्याणकाराची व्याख्याही आपण, कल्याणाच्या दृष्टीने आधारित व्याख्यासुद्धा आपण या ठिकाणी शिकली. या व्याख्येत काही आक्षेपसुद्धा घेण्यात येतात. पहिला आहे संदिग्ध व्याख्या. मार्शल यांची व्याख्या निश्चित काटेकोर नाही. जीवनाचा सामान्य व्यवसाय म्हणजे नेमकं काय याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही अशी टीका करण्यात येते. किंवा कोणता व्यवसाय, आपण अनेक व्यवसायाचा उल्लेख या ठिकाणी केला, पण यापैकी नेमका कोणता व्यवसाय, कोणकोणत्या व्यवसायाचा ते विचार करते, कोणते व्यवसाय चांगले आहेत, कोणते व्यवसाय वाईट आहेत याचा विचार ते करत नाहीत. आणि म्हणून नेमका व्यवसाय कोणता, सामान्य व्यवसाय म्हणजे नेमका कोणता याचा स्पष्ट उल्लेख हा मार्शल यांच्या व्याख्येत दिसत नसल्याची टीका काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. दुसरं आहे अवास्तविक व्याख्या. ही व्याख्या अवास्तविक मोठी आहे असं अनेक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. कारण स्पष्ट असा उल्लेख या व्याख्येत होत नाही, ही संदिग्ध आहे अशी टीका केली जाते. कारण ही व्याख्या ही मोठी झालेली आहे. पण खऱ्या अर्थानं तो जो काळ पाहता, ज्या काळात त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे, तो काळ पाहता अनेक व्यवसाय निश्चित नव्हते, अनेक व्यवसाय स्पष्ट नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांना समाविष्ट होतील अशी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यामधून टीकाकार म्हणतात की ती अवास्तव मोठी अशी व्याख्या झालेली आहे, त्यातून स्पष्ट असा उल्लेख होत नाही. तिसरं आहे कल्याणावर अवाजवी भर. कल्याणावर अवाजवी भर. अर्थशास्त्र फक्त भौतिक कल्याणाशी संबंधित व्यवहाराचाच अभ्यास करते हे बरोबर नाही. फक्त ते भौतिक कल्याणाचाच अभ्यास करते असं मार्शल म्हणत होते. पण असं म्हणणं बरोबर नाही अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी टीका केली, ज्यामध्ये रॉबिन्सन हे सुद्धा एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते. मानवी कल्याणाला पोषक नसणाऱ्या व्यवसायांचाही अभ्यास अर्थशास्त्र करते. रॉबिन्स म्हणतात, दारू, अफू, गांजा इत्यादी गोष्टी मानवी कल्याणाला पोषक नसल्या तरीसुद्धा त्या मानवाच्या गरजा पूर्ण करतात. म्हणून त्यांचा विचार अर्थशास्त्रात होणे आवश्यक आहे. आणि डॉक्टर मार्शल यांनी फक्त मानवी कल्याणावर भर दिला आहे अशी टीका केली जाते. काय म्हणतात रॉबिन्सन की व्यक्तीचं कल्याण हे काही चांगल्याच वस्तूपासून नाही येतो, तो त्याची व्यसनं काही असतात, त्या व्यसनाच्या माध्यमातून सुद्धा तो आपल्या गरजा पूर्ण करत असतो. पण मार्शलने अशा गरजाचा उल्लेख केला नाही. पण रॉबिन्सन म्हणतात की अशा गरजाचा सुद्धा उल्लेख होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यासुद्धा मानवाच्या गरजा ह्या पूर्ण करत असतात अशी टीका केली जाते. कारण मार्शल यांनी तशा गरजाचा उल्लेख आपल्या व्याख्येत केलेला नव्हता. नंतरची टीका आहे, आक्षेप आहे वर्गीकरणात्मक व्याख्या. त्यांनी आपली व्याख्या ही
वर्गीकरणात्मक मांडले, पुढे त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं नाही अशी टीका केली जाते. त्यानंतर पाचवी टीका होती, आक्षेप होता, मानवी कल्याणाची संदिग्ध संकल्पना. बघा, यांनी जी संकल्पना मांडली ती संदिग्ध आहे, की मानवी कल्याण ही संकल्पनाच मुळी कशी आहे, संदिग्ध आणि अनिश्चित आहे. म्हणजे एकाला जर कोणाला एखाद्या गोष्टीपासून कल्याण मिळत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच गोष्टीपासून कल्याण मिळेल हे सांगता येत नाही. कारण मानवी कल्याणाची संकल्पना ही स्थळ, काम, व्यक्ती यानुसार बदलत असते असा आक्षेप घेण्यात येतो. कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीपासून कल्याण मिळेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच वस्तूपासून कल्याण मिळेल हे सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीला काही व्यसनं केल्यामुळं त्याला कल्याण मिळत असेल, पण दुसऱ्या व्यक्तीला सेम अशाच प्रकारचं व्यसन केल्यामुळं कल्याण मिळेलच हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच मानवी कल्याण नेमकं कशात आहे, चांगल्या गोष्टीत आहे की वाईट गोष्टीत आहे. कारण दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही गरजा व्यक्तीला महत्त्वाच्या वाटतात. भलाही तो अर्थशास्त्राचा आपला मुख्य घटक नसला तरीसुद्धा रॉबिन्सन म्हणतात की व्यक्ती दारू, गांजा, अफू ह्याही व्यक्तीच्या गरजा आहेत, त्याचाही अभ्यास अर्थशास्त्र होणे अपेक्षित आहे. कारण त्याच्यातसुद्धा अर्थार्जन आहे, अनेक आर्थिक व्यवहार होतात, त्याचासुद्धा उल्लेख केला पाहिजे. पण मार्शल फक्त चांगल्याच गोष्टीचा उल्लेख केला आहे, अशा व्यसनांचा उल्लेख केलेला नाही अशी टीका केली जाते. म्हणून त्यांची व्याख्या ही संदिग्ध आहे. नेमकं मानवी कल्याण नेमकं कशाचा आधारावर यांनी मांडलं अशी टीका केली जाते. बघा, मार्शल यांच्या व्याख्येवर अनेक प्रकारच्या टीका झाल्या. ही व्याख्या संदिग्ध आहे, अवास्तविक मोठी आहे, कल्याणावर आवाजही त्यांनी भर दिला आहे, किंवा वर्गीकरणात्मक आहे, संदिग्ध आहे. पण हे सगळं जरी होत असलं तरी मार्शल यांची व्याख्या ही तो काळ पाहता, ती परिस्थिती पाहता ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण एका भरकटलेल्या समाजाला अर्थार्जनात इतका डुबलेला व्यक्ती होता की त्या व्यक्तीला पैसे नुसते कमवणं एवढंच माहीत होतं, पण त्या पैशाचं करायचं काय किंवा त्याचा योग्य वापर कसा करायचा हे व्यक्तीला प्रत्येकालाच काही माहीत नव्हतं. पण जो व्यक्ती आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीचा योग्य वापर करून आपल्या जर कल्याणात वाढ करत असेल तर निश्चितच तो व्यक्तीच्या कल्याणामध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. आणि म्हणून मार्शल म्हणतात की व्यक्तीने नुसती संपत्ती कमवून भागणार नाही, त्या संपत्तीचा योग्य वापरसुद्धा त्याने करणे आवश्यक आहे. कारण जोवर तो आपल्या संपत्तीचा योग्य वापर करणार नाही तो आपलं कल्याण साधू शकणार नाही. कारण आज आपण पाहतो की भौतिक वस्तू आल्या आहेत, फॅन आला आहे, AC आला आहे, TV आला आहे, आणि मोठमोठे वाहनं आले, आपल्याला ट्रॅव्हलिंग सोपी झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टी या भौतिक वस्तू आहेत, यामुळे मानवाच्या कल्याणामध्ये वाढ होते. आणि हे कल्याण जोवर व्यक्ती साध्य करू शकणार नाही तोवर खऱ्या अर्थानं मानवाचं कल्याण झालं असं म्हणता येणार नाही. आज आपण पाहतो व्यक्तीच्या हाती जर पैसा असेल तर त्याला हवी ती वस्तू उपभोगता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच जागतिकीकरण असेल, ह्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की कुठलाही व्यक्ती हा उपभोगापासून वंचित राहता कामा नये. जर त्याला एखादी वस्तू घ्यायची असेल, जर त्याच्याकडे पैसे उपलब्ध असतील तर त्याला ती वस्तू घेताच आली पाहिजेत. हे सुद्धा एक WTOने मान्य केलेलं आहे. WTOसुद्धा याच आधारावर काम करते की प्रत्येक व्यक्तीला हवी असलेली वस्तू त्याला उपभोगता आली पाहिजेत. कारण त्याला हवी असलेली वस्तू जर उपभोगता येणार नाही तर त्याच्या कल्याणात वाढ होणार नाही. आणि म्हणून त्याला आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तू ह्या मार्केटमध्ये उपलब्ध पाहिजेत, किंवा त्याला तो दुसरीकडूनसुद्धा तो वस्तू काय विकत घेऊ शकतो. कारण त्याच्याकडे जर पैसे आहेत, त्याच्याकडे जर धनसंपत्ती आहे तर त्यानं आपल्या गरजा ह्या पूर्ण तो व्यक्ती करू शकतो. आणि यातच खऱ्या अर्थानं मानवी कल्याण साठवलेलं आहे असं मार्शल म्हणतात. आणि एखादा व्यक्ती जो आपल्या कल्याणात वाढ करण्याचा प्रयत्न करतो त्याला बघून समाजातील इतर व्यक्तीसुद्धा आपल्या कल्याणामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करतात. यामुळं सामाजिक कल्याणसुद्धा साध्य होणार आहे. आणि म्हणूनच यामुळेच समाजाच्या हितामध्ये, कल्याणामध्ये या अनुषंगाने वाढ होणार आहे अशी अभिनव व्याख्या मार्शल यांनी मांडल्यामुळं त्यांची व्याख्या ही निश्चितच खूप महत्त्वाची आणि एक मानवाच्या हिताला, मानवाच्या कल्याणाला साध्य करणारी अशी व्याख्या आहे. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं व्यक्ती हा मानवी कल्याणाकडे वळला. कारण व्यक्ती हा काय फक्त मशीन नाही आहे, त्याला अनेक छंद आहेत, अनेक वस्तू त्याला आवश्यक असतात, अनेक त्याच्या गरजा असतात. या सगळ्या गरजा जोर पूर्ण होणार नाही तोवर त्या व्यक्तीच्या कल्याणामध्ये आणि पर्यायाने समाजाच्या कल्याणामध्ये वाढ झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच मार्शल यांनी आपली कल्याणाच्या आधारित व्याख्या मांडून व्यक्तीला सामाजिक हित, व्यक्तिहित आणि
व्यक्तीचं कल्याण आणि पर्यायाने समाजाचं कल्याण करण्याचा एक मंत्र या व्याख्यामधून दिलेला आहे. आणि अशी एक व्याख्या मांडून व्यक्तीला फक्त स्वार्थी व्यक्ती न बनवता त्याला आपल्या कल्याणात वाढ करून घेण्यासाठी, मानवाचं कल्याण करण्यासाठी, मानवाला हव्या असलेल्या वस्तू उपभोगण्यासाठी त्यांनी एक चालना दिलेली आहे. असा एक संकल्पना त्यांच्या व्याख्यामधून त्यांनी मांडली. आणि निश्चितच व्यक्तीच्या कल्याणामध्ये आणि पर्यायाने समाजाच्या कल्याणामुळे या व्याख्येमुळे निश्चितच भर पडलेली होती आणि आजही ती भर पडलेली आपण पाहत आहोत. आणि खऱ्या अर्थानं व्यक्ती जो काही भौतिक सुखसुविधा लाभल्यामुळं व्यक्ती हा अधिक सुखी वाटू लागला, अधिक कल्याणकारी तो वाटू लागला. आणि म्हणूनच तो समाजाकडे किंवा व्यक्तीचं कल्याण होत असताना समाजाचं सुद्धा आपोआपच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक महत्त्वाची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडल्यामुळं त्यांची व्याख्या ही अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अशी आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणूनच व्याख्या मांडत असताना त्यांनी मानवी कल्याणच महत्त्वाचा विषय मांडून व्यक्तीला कल्याणाकडे वळवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे मार्शलनं केलं. आणि सोबतच त्यांनी समाजाचं हितसुद्धा यामधून जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल.